Hello students, welcome to this class of the physics. Next question related to the combination of projectile motion and this collision is that a projectile is projected with, question is like this, a projectile is projected with, a projectile is projected with 50 meter per second, 50 meter per second at angle 53 degree with horizontal. At angle 53 degree with horizontal. Towards a wall, towards a wall, 60 meter away from it, 60 meter away from it, 60 meter away from it, if coefficient of restitution is 0.5, coefficient of restitution 0.5 आहे. Okay, find distance at which projectile strikes, distance at which projectile strikes ground from point of projection. From point of projection. Okay, so this is the question. Questionचा meaning लक्षात घ्या काय आहे. A projectile is projected with 50 meter per second at an angle 53 degree with the horizontal. questionचा meaning असा आहे. Okay, projectile motion आहे, angle of projection आहे 53 degree आणि velocity आहे 50 मीटर पर सेकंड या व्हेलॉसिटीने प्रोजेक्ट केलेला आहे. आता इथं मध्ये वॉल वगैरे काय नसेल तर ही प्रोजेक्टाईल काय होणार आहे, या पद्धतीने अशी ट्रॅव्हल करणार आणि फायनली सरफेसवर लँड करणार आहे. ओके, आता रेंज कशी काढायची असते तर सिंपल फॉर्म्युला रेंजचा आहे, दॅट इज 2 इंटू हॉरिझॉन्टल कंपोनंट इंटू व्हर्टिकल कंपोनंट डिवाइडेड बाय जी, 2uxy बाय जी, शॉर्टकट फॉर्म्युला बरोबर आहे ना. आता याचे दोन कंपाऊंड काय येणार बघा, हॉरिझॉन्टल 50 चे दोन कंपाऊंड येणार आहेत, इकडचा कंपाऊंड येणार आहे दॅट इज 50 cos 53, म्हणजे cos 53 ची व्हॅल्यू असते 3/5. सो 50 इंटू 3/5 म्हणजे हा कंपाऊंड येणार आहे 30, म्हणजे हॉरिझॉन्टल कंपाऊंड तुमचा 30 झाला. हॉरिझॉन्टल 30 असेल तर व्हर्टिकल किती येणार आहे 50 sin 53, म्हणजे 50 इंटू 4/5 कॅल्क्युलेशन करून बघितला तर 40 येणार आहे. म्हणजे टोटल रेंज जर काढली याची, म्हणजे वॉल मध्ये वगैरे काय नसेल तर रेंज येणार आहे 2 इंटू ux इज, म्हणजे हॉरिझॉन्टल कंपाऊंड म्हणजे त्याला ux म्हणतो ना आपण, ux दॅट इज किती येणार आहे 30 इंटू uy किती असणार आहे व्हर्टिकल कंपोनंट म्हणजे uy दॅट इज 40 डिवाइडेड बाय g ची व्हॅल्यू 10, 2uxy बाय g. ओके, सो 0 0 गेट कॅन्सल, 240 मीटर, 240 मीटर इज द रेंज. ओके, आता या प्रोजेक्टाईलच्या पाथ मध्ये 60 मीटरला, 60 मीटर म्हणजे 240 चा हाफ होणार आहे 120, म्हणजे हायेस्ट पॉइंट 120 मीटरला असणार आणि त्याच्या हाफला म्हणजे इथं कुठेतरी काय असणार आहे, ती वॉल असणार आहे. वॉल इज हिअर समवेअर फ्रॉम द पॉइंट ऑफ प्रोजेक्शन. म्हणजे पुन्हा एकदा जर डायग्राम याची मी ड्रॉ केली तर ही डायग्राम अशी काहीतरी होणार आहे, लक्षात घ्या. ही वॉल असणार आहे, हा पॉइंट ऑफ प्रोजेक्शन असणार आहे. पॉइंट ऑफ प्रोजेक्शन पासून असं हे स्ट्राईक होणार. ओके, बिकॉज या पॉइंट ऑफ प्रोजेक्शन पासून 60 मीटरला काय आहे, ती वॉल आहे 60 मीटरला. ठीक आहे, हिअर देयर इज अ वॉल. आता जर हे परफेक्टली इलॅस्टिक कोलिजन असतं तर काय झालं असतं बघा. इनइलॅस्टिक म्हणजे कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन दिलाय म्हणजे हे इनइलॅस्टिक कोलिजन असणार आहे. इलॅस्टिक कोलिजन असतं तर काय झालं असतं, तर जेवढं डिस्टन्स ते पुढे जाणार होतं ना तेवढंच डिस्टन्स काय होणार, ते पाठीमागे जाणार असं आणि फायनली सरफेसवर स्ट्राईक होणार. पण हे कधी
परफेक्टली इलॅस्टिक कोलिजन म्हणजे इलॅस्टिक कोलिजन असतं तर म्हणजे कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन 1 असतं तर म्हणजे इथून पाठीमागे ते किती डिस्टन्स जाणार मग इलॅस्टिक कोलिजन असतं तरच सांगायला लागलोय हा 240 मधलं 60 गेलं म्हणजे इथून पुढे जे डिस्टन्स जाणार होतं ते पाठीमागे रिबाउंड होऊन येणार आहे ओके म्हणजे 240 मायनस 60 म्हणजे 180 मीटर म्हणजे जर इलॅस्टिक कोलिजन असतं जर इलॅस्टिक कोलिजन असतं तर ही प्रोजेक्टाईल वॉल पासून लेफ्टला 180 मीटरला जाऊन पडली असते म्हणजे पॉइंट ऑफ प्रोजेक्शन पासून कितीला 180 मायनस 60 म्हणजे पॉइंट ऑफ प्रोजेक्शन पासून 120 मीटरला जाऊन पडली असती लक्षात घ्या पॉइंट ऑफ प्रोजेक्शन पासून 120 मीटरला जाऊन पडली असते आता इथं काय होणार ज्यावेळी इथं स्ट्राईक होणार ना आता स्ट्राईक होताना देखील काहीतरी व्हर्टिकल आणि काहीतरी हॉरिझॉन्टल कंपाऊंड असणार आहे ओके स्ट्राईक होताना काहीतरी व्हर्टिकल आणि काहीतरी हॉरिझॉन्टल कंपाऊंड असणार आहे तर इथं काय होणार लक्षात घ्या थोडंसं ओके तुम्ही थिंक करून जरा सांगा रे काय करता येईल सर तो जर हायेस्ट पॉइंट नसला तर आपण हे करू शकतो हायेस्ट पॉइंट तर नाहीये ना हा हायेस्ट पॉइंट नाहीये इन्स्टंटेनियस वेलोसिटी आपण काढू शकतो हायेस्ट पॉइंट नाहीये मग काय करायचं सांगा त्याची इन्स्टंटेनियस वेलोसिटी काढू शकतो सर सोपं आहे थोडस काहीतरी जरा कुणाच तरी डोकं चालतंय का बघा काय करता येईल सर वाय कॉम्पोनंट चेंज पण होणार नाही ना काय हे म्हटलं झाल्यानंतर सर 1/4 रेंजला ट्रॅव्हल केलंय त्यानं फक्त सर त्या पॉइंटला जेव्हा धडकणार ना तेव्हा त्याचा वाय कॉम्पोनंट चेंज नाही होणार म्हणजे मॅग्नेट्यूड मध्ये वाय कंपोनंट चेंज होत नाही बरोबर हा आणि मग फक्त आपल्याला एक्स कॉम्पोनंट तर कॉन्स्टंटच असतोय ना एक्स कंपोनंट फक्त चेंज होणार आहे मग हा मग तो कॅल्क्युलेट करायचं एक्स कंपोनंट 30 चा 15 ला हे किती जणांना समजलं लक्षात घ्या अगोदर कारण हे समजलं नाही तर पुढचा पार्ट डिस्कस करण्यात काय अर्थच नाहीये एक्स कंपोनंट 30 होता बिफोर कोलिजन आफ्टर कोलिजन 15 झाला हे ज्यांना समजलेलं नाहीये त्यांनी नॉट अंडरस्टूड लिहा असं तिथं रिफ्लक्स मध्ये हे ई मुळे ते झालं हा सर टाइम ऑफ फ्लाईट करून त्याचा 1/4 टाइम नंतर टाइम किती आहे त्याच्यावर आपल्याला निघते आन्सर आता 1/4 नाही करून चालत डायरेक्टली तसं कारण आपण व्हर्टिकल मोशन बघितले ना हाफ ऑफ द हाईटला जायला तेवढा टाइम असं तर मग तिथनं हा आपण 1/4 चालेल प्रोजेक्टाईल हॉरिझॉन्टल देऊ डिस्टन्स शकतो. नुसार चालू शकते कारण हॉरिझॉन्टल मोशन युनिफॉर्म मोशन बरोबर तसं चालू ते शकते म्हटलं 1/4 काढूया ना मग हा त्याच्यापेक्षा माझी मेथड काय बघा मी काय करणार सर तिथनं हॉरिझॉन्टल प्रोजेक्टाईल झाले असं घेऊ शकतो हॉरिझॉन्टल कुठं होते ना हॉरिझॉन्टल नाहीये त्या नाही पॉइंट त्या पासून घेतल्यानंतर तिथं वेलॉसिटी आपल्याला मिळणार ना आणि तिथनं हॉरिझॉन्टल प्रोजेक्टाईलच्या फॉर्म्युल्यातनं रेंज काढायची नाही पण हॉरिझॉन्टल प्रोजेक्टाईल मोशन कुठं आहे ना सर त्या पॉइंटला धडकणार ना जेव्हा तो हा बर तिथनं मग तो मागे येणार मग तिथनं ते हॉरिझॉन्टल प्रोजेक्टाईलच होणार हॉरिझॉन्टल प्रोजेक्टाईल नाही होणार इथं हे अपवर्ड प्रोजेक्शन फ्रॉम द टॉवर या पॉइंट पासून हॉरिझॉन्टल कधी होतंय फक्त हॉरिझॉन्टल कंपाऊंड पाहिजे व्हर्टिकल कंपाऊंड नको पाहिजे हे असं वर फेकल्यासारखं होणार त्या पॉइंट पासून रिबाउंड होताना हॉरिझॉन्टल त्याचा बॅकवर्ड 15 असणार आणि व्हर्टिकल जो काय असेल तो असेल ना म्हणजे एक्झॅक्ट 40 तर नसणार आहे कमी झालेला काहीतरी असेल फॉर एक्झाम्पल असा समजूया काहीतरी एक्स आहे तर काय होणार हा त्या पॉइंट पासून वर फेकल्यासारखा होणार आहे पाठीमागे हॉरिझॉन्टली नाही फेकलेला तो पाठीमागे त्याच्यामुळे हॉरिझॉन्टल प्रोजेक्टाईल मोशन इथे घेता येणार नाही आफ्टर रिबाउंड सर मग आपल्याला प्रोजेक्टाईलचं जे इक्वेशन असते त्याच्यामध्ये व्हॅल्यूज घालून आपल्याला व्हॅल्यू मिळेल की आपल्याला पाहिजे ती नाही बघा मी काय करतो बघा जरासं लक्ष द्या म्हणजे हा बेसिकली मेन्सच्या वरचा किंवा ऍडव्हान्स लेवलचा क्वेश्चन आहे लक्षात घ्या ठीक आहे स्टुडंट्स आता इथं काय होणार लक्षात घ्या पूर्ण मोशन मध्ये म्हणजे ए पॉइंट पासून तो
पूर्ण मोशन मध्ये म्हणजे ए पॉइंट पासून तो काय होणार आहे, दिस इज पॉइंट ऑफ प्रोजेक्शन असेल, बी पॉइंटला जाणार, कोलाइड होणार आणि कोलिजन होऊन काय होणार आहे, इलॅस्टिक कोलिजन असेल तर हा पाथ येणार, आपण बघितलंय. म्हणजे पुढे जेवढा पाथ जातो तेवढाच पाठीमागे जातो इलॅस्टिक असेल तर. आणि हे इन इलॅस्टिकला काय होणार आहे, व्हेलॉसिटी चेंज होणार, म्हणजे हॉरिझॉन्टल कंपाऊंड चेंज होणार आहे. म्हणजे ए टू बी जाणार आणि बी टू फायनली कुठे येणार आहे, फॉर एक्झाम्पल सी या पोझिशनला येत असेल. पूर्ण मोशन मध्ये ओके कोलिजनचा इफेक्ट युआय वर काय होत नाही, युआय वर काय इफेक्ट होत नाहीये. ओके, म्हणजे इथं टाइम ऑफ फ्लाईट आहे तेवढाच राहणार, लक्षात घ्या. टाइम ऑफ फ्लाईट म्हणजे संपूर्ण मोशनचा टाइम, वॉल असू दे मध्ये किंवा वॉल नसू दे, वॉल असून कोलिजन होऊन पाठीमागे येऊन ज्यावेळी सरफेसवर पडणार तो टाइम, किंवा वॉल नसताना पुढे जाऊन पडतानाचा टाइम, या मोशन मध्ये टाइम ऑफ फ्लाईट अजिबात चेंज होत नाही. ओके, सो टोटल टाइम ऑफ फ्लाईट, वॉल जर नसती, इथं वॉल नसती तर टोटल टाइम ऑफ फ्लाईट काय आला असता, 2uy/g, हे आपल्याला माहिती आहे. सो 2 into uy आहे 40 डिवायडेड बाय g ची व्हॅल्यू 10, म्हणजे 8 सेकंड. 8 सेकंड काय येणार आहे, टाइम ऑफ फ्लाईट येणार आहे. म्हणजे थोडक्यात हा 8 सेकंड कंटिन्युअसली ट्रॅव्हल करणार, म्हणजे ए टू बी काही वेळ जाणार आणि बी टू फायनली सी 8 सेकंड ट्रॅव्हल करणार आहे. ठीक आहे, आता ए टू बी जाण्यासाठी किती वेळ लागणार काढूया ना, ए टू बी. आता हॉरिझॉन्टल किती व्हेलॉसिटी आहे, 30 आहे. किती डिस्टन्स ट्रॅव्हल करायचं आहे, 60 मीटर ट्रॅव्हल करायचं आहे. 30 या व्हेलॉसिटीनं हॉरिझॉन्टली 60 मीटर ट्रॅव्हल करायचं आहे. म्हणजे ए टू बी जाण्यासाठी टाइम फॉर ए टू बी किती डिस्टन्स ट्रॅव्हल करायचं आहे, 60, आणि किती व्हेलॉसिटीनं, 30 या व्हेलॉसिटीनं ट्रॅव्हल करायचं आहे. ठीक आहे, त्याच्यामुळं ए टू बी जाण्यासाठी त्याला 2 सेकंड लागणार आहेत. म्हणजे याचाच मिनिंग काय झाला की बी टू सी परत पाठीमागे येण्यासाठी त्याला किती वेळ लागणार आहे, 8 सेकंड मायनस 2 सेकंड, म्हणजे किती येणार आहे, 6 सेकंड. म्हणजे तो बी पॉइंट पासून काय होणार आहे, ग्राउंडला टच करेपर्यंत 6 सेकंड ट्रॅव्हल करणार. आता हॉरिझॉन्टली किती व्हेलॉसिटीनं ट्रॅव्हल करणार, बॅकवर्ड 15 न ट्रॅव्हल करणार. सो बी टू सी हे हॉरिझॉन्टल डिस्टन्स जे येणार आहे, हॉरिझॉन्टल डिस्टन्स म्हणतोय, बी टू सी हे हॉरिझॉन्टल डिस्टन्स येणार आहे, व्हेलॉसिटी असणार 15, आणि किती सेकंड तो ट्रॅव्हल करणार, बॅकवर्ड बी टू सी 6 सेकंड. ओके, सो हे 90 मीटर बॅकवर्ड ट्रॅव्हल करणार. म्हणजे वॉल पासून फायनली तो कुठे येऊन पडणार आहे, 90 मीटरला येऊन पडणार आहे. म्हणजे याचा मिनिंग काय झाला, पॉइंट ऑफ प्रोजेक्शन पासून काय होणार आहे, 30 मीटरला येऊन तो पडणार आहे. हे काय लक्षात येतंय का बघा जरा. ओके, पुन्हा मी एक्सप्लेन करतो, इकडे लक्ष द्या. ही वॉल आहे, जस्ट अ मिनिट. Diagram is suppose like this. Here there is a wall, vertical wall. ठीक आहे, इथून काय केलेलं आहे, सपोज ते प्रोजेक्ट केलेलं आहे, हे इथं वर जाणार, असं स्ट्राईक होणार, आणि इथून काय होणार आहे, रिबाउंड होणार पाठीमागं, आणि असं कुठेतरी जाऊन पडणार आहे. ओके, ठीक आहे. आता या पूर्ण मोशनचा टाइम म्हणजे ए टू बी जाणार तो, आणि बी टू सी फायनली इथं सी पॉइंटला लँड करणार आहे. ए पासून बी पर्यंत हॉरिझॉन्टल डिस्टन्स दिलेला आहे, दिस इज 60 मीटर, म्हणजे वॉलचा डिस्टन्स दिलाय. तर पहिली गोष्ट आपण इथं काय करायचं आहे बघा, या टाइपचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी या स्टेप्स परफेक्टली काय करा, फॉलो करा. टोटल टाइम ऑफ फ्लाईट म्हणजे येणार आहे 2uy/g येणार टाइम ऑफ फ्लाईट. हे सगळ्यांना माहिती आहे. टाइम ऑफ फ्लाईट म्हणजे काय, वॉल असू दे अगर नसू दे, ओके, प्रोजेक्ट केल्यापासून ग्राउंडवर लँड होईपर्यंतचा टोटल टाइम, त्याला टाइम ऑफ फ्लाईट असं म्हणतो. आणि त्याचा शॉर्टकट फॉर्म्युला सगळ्यांना मी सांगितलेला आहे प्रोजेक्टाईल मोशन मध्ये, तो असतो 2uy/g. ठीक आहे, मग याच्यामध्ये जर व्हॅल्यू ठेवल्या 2 इंटू, ओके, व्हर्टिकल कंपाऊंड किती होता, 40, आणि हॉरिझॉन्टल इनिशियल कंपाऊंड किती होता, 30, कारण ती 50 न प्रोजेक्ट केली. 2 इंटू 40 डिवायडेड बाय 10, म्हणजे 8 सेकंड टोटल काय करणार आहे, ते ट्रॅव्हल करणार आहे, 8 सेकंड, बरोबर आहे ना. म्हणजे ए टू बी आणि बी टू सी हा टोटल टाइम जो आहे ना, तो 8 सेकंडचा लागणार आहे. आता ए टू बी जाण्यासाठी किती टाइम लागेल, तो काढूया आपण. टाइम फ्रॉम ए टू बी, आता ए टू बी हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती ट्रॅव्हल करायचं आहे, 60 मीटर हॉरिझॉन्टल ट्रॅव्हल करायचं आहे ना. आता व्हर्टिकल कंपाऊंड काय करतोय, त्याला वर किंवा खाली नेतोय. हॉरिझॉन्टल कंपाऊंड काय करतोय, त्याला हॉरिझॉन्टली मूव्ह करतोय. 60 मीटर डिस्टन्स जे आहे ते कुठल्या व्हेलॉसिटीमुळे कव्हर होणार आहे, ट्रॅव्हल होणार आहे. तर या 30 मीटर पर सेकंड या व्हेलॉसिटीने हे 60 मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करणार, बरोबर आहे ना. 30 न तो पुढं असं जाणार ना, 30 न, आणि फायनली कोलाइड होणार. मग आता डिस्टन्स किती ट्रॅव्हल करायचा आहे, 60 मीटर. किती व्हेलॉसिटीनं, 30 व्हेलॉसिटीनं.
म्हणजे हॉरिझॉन्टल कंपाऊंड काय करतो, त्याला हॉरिझॉन्टली पुढे नेतो, लक्षात घ्या. हॉरिझॉन्टल कंपाऊंड, आणि व्हर्टिकल कंपाऊंड फक्त वर नेतो. त्याच्यामुळे 60 मीटर डिस्टन्स कव्हर करायला किती वेळ लागणार हे काढण्यासाठी कुठली व्हेलॉसिटी घ्यायला पाहिजे, फक्त हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी घ्यायला पाहिजे. सो 60 डिवायडेड बाय 30 म्हणजे काय येणार आहे, 2 सेकंड. म्हणजे याचा मिनिंग झाला की A to B जाण्यासाठी 2 सेकंड लागतात. आता A to B जाण्यासाठी 2 सेकंड लागत असतील, मग B to C जाण्यासाठी बाकीचा टाइम लागत असला पाहिजे, कारण A to B आणि B to C टोटल टाइम किती आहे, 8 सेकंड आहे. सो टाइम टू मूव्ह फ्रॉम B to C, कोलिजन झाल्यानंतर B to C जाण्यासाठी लागणारा टाइम असणार आहे, ओके, दॅट इज टोटल टाइम आहे 8 सेकंड मायनस A to B जाण्यासाठी 2 सेकंड लागला, म्हणजे बाकीचे 6 सेकंड ते बॅकवर्ड येण्यासाठी लागणार आहेत, 6 सेकंड. ठीक आहे. आता बघा पुन्हा एकदा, बी पॉइंटला किती व्हेलॉसिटीनं तो स्ट्राईक होणार आहे हॉरिझॉन्टली, तर 30 न स्ट्राईक होणार, कारण प्रोजेक्टाईल मोशन मध्ये आपण बघितलंय की हॉरिझॉन्टल कंपोनंट चेंज होत नाही, म्हणजे कोलिजन होईपर्यंत. म्हणजे जस्ट बिफोर कोलिजन असणार 30, आणि जस्ट आफ्टर कोलिजन काय होणार आहे, कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन त्याला मल्टिप्लाय करायचं. सो 30 इंटू 0.5, कारण कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन किती दिलाय, 0.5 दिलाय. म्हणजे किती वेळेला रिबाउंड होणार तो, 30 न स्ट्राईक होणार, कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन 0.5 असेल तर 30 इंटू 0.5 म्हणजे 15 न काय होणार आहे, रिबाउंड होणार. म्हणजे याचा मिनिंग काय झाला माहितीये का, आता बी पॉइंट पासून सी पॉइंटला काय होणार आहे, तो 15 मीटर पर सेकंड असा बॅकवर्ड ट्रॅव्हल करणार, बॅकवर्ड. किती वेळेला, 15 मीटर पर सेकंड. आणि त्याच्यामुळं आपल्याला फॉर एक्झाम्पल बी टू सी हे हॉरिझॉन्टल डिस्टन्स काढायचं असेल तर डिस्टन्स म्हणजे काय असतं, स्पीड इंटू टाइम असतं ना. किती स्पीडनं तो बी टू सी कव्हर करणार आहे, 15 न. किती वेळ लागणार आहे बी टू सी जायला, 6 सेकंड लागणार आहे. सो बीसी इज इक्वल टू काय येणार आहे, 15 इंटू 6 दॅट इज इक्वल टू 90 मीटर. म्हणजे तो बी टू सी, बी पासून सी पॉइंट पर्यंत हॉरिझॉन्टल डिस्टन्स सांगायला लागलोय मी. हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती असणार आहे, 90 मीटर. म्हणजे फायनली वॉल पासून तो 90 मीटरला जाऊन काय होणार आहे, लँड होणार आहे, 90 मीटरला जाऊन. ओके, पर्टिक्युलरली 90 मीटरला जाऊन लँड होणार. म्हणजे ए पॉइंट पासून 90, टोटल 90 आहे, मायनस 60 केलं तर 30 मीटरला, ए पॉइंट पासून 30 मीटरला जाऊन लँड होणार आहे. ओके, so this is the answer. Next question is like this, a projectile is projected with $50 meter per second at angle 53 degree towards a wall, at a distance of 60 meter from it, 60 meter from it, and after collision it return to the point of projection. It returns to point of projection. Find coefficient of restitution. क्वेश्चनचा मीनिंग लक्षात आला का बघा. क्वेश्चन मध्ये असं दिलंय, म्हणजे मगाच्या टाईपचाच क्वेश्चन आहे, व्हेलॉसिटी तेवढीच आहे, अँगल तेवढाच आहे, डिस्टन्स तेवढंच आहे वॉलचं. म्हणजे प्रॉब्लेम हा या पद्धतीनेच येणार आहे. मगाशी आपण या केसमध्ये रेंज काढली होती, रेंज किती आली होती, रेंज काहीतरी 240 मीटर आली होती ना. हा, 240 मीटर रेंज आली होती, आणि 120 मीटरला मिड पॉइंट, प्रोजेक्टाईल मोशनचा मिड पॉइंट, त्याच्या आतच काय आहे, ही वॉल आहे. ठीक आहे, तर हे अशा प्रकारे जातं, कोलाइड होतं,
क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे, प्रोजेक्टाईल इज प्रोजेक्टेड विथ 50 मीटर पर सेकंड ऍट अन अँगल 53 डिग्री. ओके, 50 मीटर पर सेकंड ऍट अन अँगल 53 डिग्री विथ हॉरिझॉन्टल. त्या वॉलवर आदळतं आणि वॉलवर आदळल्यानंतर काय झालेलं आहे बघा, इथं रिबाउंड झालेला आहे. रिबाउंड सर्टन वेलॉसिटी नाही, परत काय झालेलं आहे, जिथून प्रोजेक्ट केलेलं होतं तिथंच येऊन पडतं. दिस इज द रिटर्न पाथ. जिथून प्रोजेक्ट केलेलं होतं तिथंच येऊन पडतं. तर कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन इथं काय असेल असा क्वेश्चन आहे. बघा या क्वेश्चन मध्ये कॅल्क्युलेशन कसं होणार. तर पहिली गोष्ट मी तुम्हाला काय सांगितलं, ती वॉल असू दे नाहीतर नसू दे, टाइम ऑफ फ्लाइट, मोशनचा जो टाइम ऑफ फ्लाइट आहे ना, तो टाइम ऑफ फ्लाइट तर ऍज इट इज राहणार. ओके, टाइम ऑफ फ्लाइट तर ऍज इट इज राहणार आहे. तर अगोदर टाइम ऑफ फ्लाइट काढूया. टाइम ऑफ फ्लाइट असतं 2uy/g. आता पुन्हा एकदा बघा, लास्टचाच प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे कंपोनंट तर ऍज इट इज येणार आहे. हॉरिझॉन्टल कंपोनंट असणार आहे, हॉरिझॉन्टल कंपोनंट इज 30 and vertical component is 40. Okay, horizontal component was 30 as it is, तेच component घेऊया आणि vertical component 40 as it is राहणार आहे. ओके, कोलाइड होताना तो हॉरिझॉन्टली 30 न कोलाइड होणार आहे, हे तर तुम्हाला कळतंय. हॉरिझॉन्टली 30 न कोलाइड होणार आणि व्हर्टिकली जो काही कंपाऊंड असेल तो इथं काढता येईल, पण काढायची काही गरज नाही, आपल्याला लागणार नाही तो. ठीक आहे, तर सुरुवातीला टाइम ऑफ फ्लाइट काढूया. पूर्ण मोशनचा म्हणजे प्रोजेक्ट केल्यापासून परत ग्राउंडवर पोहोचेपर्यंतचा टाइम म्हणजे टाइम ऑफ फ्लाइट असं म्हणतो. टाइम ऑफ फ्लाइटचा फॉर्म्युला असतो 2uy/g. 2 into uy आहे 40 व्हर्टिकल कंपोनंट डिवाइडेड बाय g इज इक्वल टू 10, दॅट इज इक्वल टू काय येणार आहे, 8 सेकंड येणार आहे. आता बघा जरा विचार करा, सपोज दिस इज पाथ A B C D आणि A असं ते ट्रॅव्हल करणार ना. आता टोटल टाइम ऑफ फ्लाइट म्हणजे काय येणार आहे, टाइम फॉर ABC. टोटल टाइम ऑफ फ्लाइट म्हणजे काय, A to B to C जाण्यासाठी लागणारा टाइम प्लस C to D to A जाण्यासाठी लागणारा टाइम, C D to A. हे तर लक्षात येत आहे. टोटल टाइम ऑफ फ्लाइट म्हणजे A to C ला जायला लागणारा टाइम, त्याच्यानंतर C to परत A ला येण्यासाठी लागणारा टाइम. ठीक आहे, आता हा तर 8 मिळाला आपल्याला. टोटल टाइम ऑफ फ्लाइट तर आपल्याला 8 अवेलेबलच आहे. A to B जाण्यासाठी लागणारा टाइम किती असणार आहे, तर आपण बघितलंय हे 60 मीटर डिस्टन्स आहे. A टू C जाण्यासाठी किती वेळ लागणार आहे, तर बघा ट्रॅव्हल करायचं आहे हॉरिझॉन्टल डिस्टन्स 60 मीटर आणि हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी किती आहे 30. आता टाइम आपण कसं काढतो, तर डिस्टन्स डिवायडेड बाय स्पीड करतो. डिस्टन्स डिवायडेड बाय स्पीड बरोबर आहे ना. डिस्टन्स ट्रॅव्हल करायचं आहे 60 आणि किती स्पीडने ट्रॅव्हल करायचं आहे, ते 30 या स्पीडने ट्रॅव्हल करायचं. ओके, झालं, हे झालं टाइम फॉर ABC. आता C to D to A किती व्हेलॉसिटीने ते ट्रॅव्हल करणार, रिबाउंड व्हेलॉसिटीने. रिबाउंड व्हेलॉसिटी किती असणार, तर 30 into E असणार ना, कारण कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन माहिती नाही. रिबाउंड किती व्हेलॉसिटीने ते रिबाउंड होणार, 30 into E. म्हणजे 30 न कोलाइड झाला तर रिबाउंड 30 न होणार, 30 न कोलाइड झाला तर 30 न रिबाउंड होणार. ठीक आहे, म्हणजे पुढचा टाइम म्हणजे आता परत किती डिस्टन्स ट्रॅव्हल करायचा आहे, 60. कारण तो परत C पासून परत A ला पोहोचायचा आहे, म्हणजे डिस्टन्स पुन्हा एकदा 60 ट्रॅव्हल करायचा आहे बॅकवर्ड, कारण आहे तिथंच येऊन पडला पाहिजे. 60 डिस्टन्स ट्रॅव्हल करायचा आहे, बरोबर आहे ना. C to D to A हे डिस्टन्स हॉरिझॉन्टली 60 बॅकवर्ड यायचं आहे आणि किती व्हेलॉसिटीनं, 30E या व्हेलॉसिटीनं. झालं, एवढंच सॉल्व्ह करायचं आहे तुम्हाला. सो 8 इज इक्वल टू 60/30 म्हणजे 2 प्लस 2/E. सो 6 इज इक्वल टू 2/E. सो E इज इक्वल टू 2/6. सो E इज इक्वल टू 1/3. सो कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन असला पाहिजे 0.3333. ओके, so this is the answer. Okay, so next problem is like this. A projectile hit at the top of the height. A projectile hits a wall at top of its trajectory. Top of its trajectory and return
and return to point of projection. Return to point of projection. Return to point of projection as shown in diagram. Okay, calculate the coefficient of restitution. Calculate coefficient of restitution. Okay, and diagram given is like this. हे बघा, दिस इज द ओरिजिनल पाथ, ओरिजिनल ट्रॅजेक्टरी. आणि वॉल जे आहे ना, वॉल कुठं आहे, ती बरोबर ट्रॅजेक्टरीच्या इथं आहे, मिड पॉइंटला इथं आहे. दिस इज द वॉल. हिअर देर इज अ वॉल लाईक दिस. ठीक आहे. आणि काय होतंय, कोलिजन झाल्यानंतर कोएफिशिएंट ऑफ रेस्टिट्यूशन काय आहे, ई आहे. अँड इट इज सेम फॉर व्हर्टिकल सरफेस एज वेल एज हॉरिझॉन्टल सरफेस. इथून असं पडतंय खाली, स्ट्राईक होतं आणि परत रिबाउंड होऊन काय होतं आहे त्या ठिकाणी जाऊन पोचतं. असं दिलंय. म्हणजे बघा, ओ पासून स्टार्ट होणार आहे, ओ टू ए जाणार, ए पासून रिबाउंड होणार, मग बी पोझिशनला येणार, आणि बी पासून रिबाउंड होणार आणि परत ओ पोझिशनला येणार आहे, एक टप्पा खाऊन. ठीक आहे. तर ए या पॉइंटला जेवढा कोएफिशिएंट ऑफ रेस्टिट्यूशन आहे तेवढाच बी या पॉइंटला कोएफिशिएंट ऑफ रेस्टिट्यूशन आहे. वन्स अगेन आपण प्रॉब्लेम मध्ये सेम थिंग्स घेणार आहोत. ओके, velocity is 50 meter per second and angle of projection is 53 degree. Angle of projection is 53 degree. So this is the question. म्हणजे वॉल वर जाऊन आदळणार, वॉल वरून रिबाउंड होणार, खाली पडणार आणि परत आणखी टप्पा घेऊन परत काय होणार आहे, पॉइंट ऑफ प्रोजेक्शनला घेऊन पोहोचणार आहे. तर कोएफिशिएंट ऑफ रेस्टिट्यूशन किती असेल, ए आणि बी ला कोएफिशिएंट ऑफ रेस्टिट्यूशन ई आणि ईच आहे, तर ई ची व्हॅल्यू काय असेल असा क्वेश्चन आहे. या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला काय करावं लागेल, पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे कुठल्या कोलिजनला कुठला कंपोनंट चेंज होतोय हे अगोदर कळलं पाहिजे. ओके, तर लक्षात घ्या, व्हर्टिकल वॉल ज्यावेळी असते, व्हर्टिकल वॉल त्यावेळी लाईन ऑफ इम्पॅक्ट हॉरिझॉन्टल असणार आहे. म्हणजे व्हर्टिकल वॉलला म्हणजे ए पॉइंटला हॉरिझॉन्टल कंपोनंट काय होणार आहे, चेंज होणार आहे. ओके, ए पॉइंटला. आणि बी पॉइंटला काय आहे, वॉल किंवा सरफेस हॉरिझॉन्टल आहे, लाईन ऑफ इम्पॅक्ट काय येणार आहे, व्हर्टिकल येणार आहे. म्हणजे बी पॉइंटला काय होणार आहे, व्हर्टिकल कंपोनंट चेंज होणार. हे काय सांगतोय लक्षात येते का बघा, कारण कंपोनंट कुठला चेंज होतो कोलिजन नंतर, अलॉंग द लाईन ऑफ इम्पॅक्ट असणारा कंपोनंट. म्हणजे नेहमी लक्षातच ठेवायचं, व्हर्टिकल वॉलला काय होतो, हॉरिझॉन्टल कंपोनंट चेंज होतो, म्हणजे ई टाइम्स होतो, थोडक्यात ई टाइम्स होतो. आणि हॉरिझॉन्टल सरफेसला व्हर्टिकल कंपोनंट काय होतो, ई टाइम्स न चेंज होतो. लक्षात घ्या. आता बघा, प्रत्येक पोझिशनचे काय करूया, कंपोनंट काढायचा आपण प्रयत्न करूया. आता पॉइंट ऑफ प्रोजेक्शनचे तर कंपोनंट तुम्हाला सांगता येतील इझिली. पॉइंट ऑफ प्रोजेक्शन जे आहे, ज्या ठिकाणी आहे ओ पॉइंटला कंपोनंट किती आहेत सांगता येतात. हॉरिझॉन्टल किती, हॉरिझॉन्टल 30. हॉरिझॉन्टल 30 आणि व्हर्टिकल किती, 40. ओके, ऍज इट इज आहे. आता ए पॉइंटला ज्यावेळी स्ट्राईक होणार आहे त्यावेळी कुठला कंपोनंट चेंज होणार आहे, हॉरिझॉन्टल की व्हर्टिकल, हॉरिझॉन्टल कंपोनंट. हॉरिझॉन्टल कंपोनंट चेंज होणार आहे. आणि हॉरिझॉन्टल कंपोनंट किती होणार आहे, 30 होणार. 30, कारण 30 इंटू ई होणार ना, 30 ई ए पॉइंटला. आणि ए पॉइंटला व्हर्टिकल कंपाऊंड किती असेल रे, 0 ना, कारण तो हायेस्ट पॉइंटला येतो म्हणून सांगितलंय क्वेश्चन मध्ये. कुठं हिट करतोय, हायेस्ट पॉइंटला गेल्यावर हिट करतोय. आणि हायेस्ट पॉइंटला गेल्यानंतर फक्त हॉरिझॉन्टल कंपाऊंड असतो, व्हर्टिकल नसतो. लक्षात आलं का बघा. म्हणजे बघा, पॉइंट ऑफ प्रोजेक्शनला हॉरिझॉन्टल 30, व्हर्टिकल 40. हायेस्ट पॉइंटला जस्ट बिफोर कोलिजन असणार आहे, जस्ट बिफोर कोलिजन हॉरिझॉन्टल 30 आणि व्हर्टिकल 0. आणि कोलिजन झाल्यानंतर
कोलिजन झाल्यानंतर किती व्हेलॉसिटीनं तो हॉरिझॉन्टली रिबाउंड करणार 30 न, आणि व्हर्टिकल काय 0च आहे. ठीक आहे. आता सी पॉइंटला ज्यावेळी स्ट्राईक करणार आहे, आता बघा प्रोजेक्टाईल मोशन मध्ये हॉरिझॉन्टल कंपाऊंड चेंज होत नाही, म्हणजे 30 ई म्हणजे हा जो पॉइंट ए पॉइंट आहे लक्षात घ्या, ए पॉइंट पासून व्हेलॉसिटी त्याला मिळालेली आहे 30, तर इथं पण 30 असणार, इथं पण 30 असणार, इथं पण 30 असणार आहे. ओके, म्हणजे इथला कंपोनंट बी पोझिशनला कंपोनंट असणार आहे 30 आणि व्हर्टिकल कंपाऊंड किती असणार, जस्ट बिफोर कोलिजन 40 आणि जस्ट आफ्टर कोलिजन 40. कारण नेहमी लक्षात ठेवा, ज्या व्हेलॉसिटीनं वर आपण प्रोजेक्ट करतोय त्याच व्हेलॉसिटीनं बॉडी सरफेसला स्ट्राईक होते. हे आपण बघितलंय, ज्या व्हेलॉसिटीनं वर फेकतो ना त्याच व्हेलॉसिटीनं सरफेसला स्ट्राईक होते. 40 वर प्रोजेक्ट केलेला असेल, 40 वर प्रोजेक्ट केलेला असेल तर 40 स्ट्राईक होणार आहे खाली. 40 स्ट्राईक होल्यावर कितीनं रिबाउंड होणार, 40 न रिबाउंड होणार. हे अगोदर पार्ट कळला पाहिजे. म्हणजे बी पॉइंटला हॉरिझॉन्टल कंपाऊंड असणार आहे 30 आणि व्हर्टिकल कंपाऊंड असणार आहे 40 ओके. आणि मग आता हा प्रॉब्लेम इझी झाला. मग आता बघा काय होणार, O टू ए हे डिस्टन्स, O पासून ए पर्यंत हॉरिझॉन्टल डिस्टन्स, सगळं आपण हॉरिझॉन्टल बघायला लागलोय. O टू ए हे हॉरिझॉन्टल डिस्टन्स इज इक्वल टू काय असणार आहे, ए टू बी हे बॅकवर्ड डिस्टन्स असणार आहे. ए टू बी हे बॅकवर्ड डिस्टन्स प्लस बी टू ओ हे बॅकवर्ड डिस्टन्स. O टू ए म्हणजे टोटल रेंजचा हाफ पार्ट, टोटल रेंजचा हाफ पार्ट, कारण हायस्ट पॉइंटला स्ट्राईक झाले ना. ए बी म्हणजे काय येणार आहे, ए टू बी हे डिस्टन्स म्हणजे हॉरिझॉन्टल प्रोजेक्टाईल मोशनची रेंज. ओके, किंवा कसं काढता येईल, दॅट इज या ए टू बी हे डिस्टन्स हॉरिझॉन्टल प्रोजेक्टाईल मोशनचीच रेंज येणार आहे. आणि हॉरिझॉन्टल प्रोजेक्टाईल मोशनची रेंज माहिती आहे ना, यू अंडर रूट 2h/g. हा फॉर्म्युला पाठ पाहिजे, यू अंडर रूट 2h/g. हे ए बी डिस्टन्स येणार आहे. आणि बीओ डिस्टन्स म्हणजे पुन्हा एकदा बीओ ही एक प्रकारची प्रोजेक्टाईल, सिंपल प्रोजेक्टाईल मोशन आहे. ओके, 2 टाइम्स त्याचा हॉरिझॉन्टल कंपाऊंड आहे 30e, व्हर्टिकल कंपाऊंड आहे 40e डिवायडेड बाय g, 2uxy/g. ठीक आहे. सो रेंज बघा, रेंज म्हणजे 2uxy/g ना, म्हणजे 2 2 कॅन्सल होणार, इथं फक्त uxy/g राहणार. ओके, हायेस्ट पॉइंटला काय होणार आहे 30 न, ते 30 न काय होणार आहे रिबाउंड होणार. अंडर रूट 2h/g म्हणजे वर जाण्यासाठी लागणारा टाइम तेवढाच खाली येण्यासाठी लागणारा टाइम आहे. अंडर रूट 2h/g लिहू शकताय किंवा uy/g पण लिहू शकताय, काही पण चालतंय. कारण अंडर रूट 2h/g जेवढं येणार तेवढंच uy/g येणार आहे. ओके, प्लस काय होणार आहे, किती होणार आहे 2 इंटू 1200 इंटू ई स्क्वेअर डिवायडेड बाय 10, किंवा हे जी सगळं जी कॅन्सल करूया आपण इथं, ux इंटू uy म्हणजे 30 इंटू 40 इज इक्वल टू uy आहे 40 30 इंटू 40 इंटू ई होणार, प्लस हे काय होणार आहे 2400 ई स्क्वेअर होणार. सो 1200 इज इक्वल टू 1200 ई प्लस 2400 ई स्क्वेअर. कंप्लीट इक्वेशनला 1200 ने डिवाइड करूया, 1 इज इक्वल टू ई प्लस ई स्क्वेअर होणार आहे. म्हणजे इथे क्वाड्रॅटिक इक्वेशन होणार ई स्क्वेअर प्लस ई, 2e स्क्वेअर होणार. 2e स्क्वेअर. हा 2e स्क्वेअर, सॉरी 2e स्क्वेअर प्लस ई मायनस 1 इज इक्वल टू 0 होणार आहे. ओके, 2e स्क्वेअर प्लस ई मायनस 1 इज इक्वल टू 0, म्हणजे 1 ला जे आहे ते काय केलेलं आहे LHS ला आपण घेतलेलं आहे. आणि ही ई ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करावं लागेल. मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन. मायनस बी म्हणजे मायनस ई होणार, म्हणजे ई बरोबर असणारी कोइफिशियंट, म्हणजे ए ची व्हॅल्यू इथे येणार आहे 2, बी ची व्हॅल्यू येणार आहे 1 आणि सी ची व्हॅल्यू येणार आहे -1. ओके, सो मायनस ऑफ 1 प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर 1 मायनस 4 इंटू 2 इंटू -1 4ac डिवाइडेड बाय 2 टाइम्स 2.
सो -1 प्लस मायनस अंडर रूट हे किती होणार आहे 8 + 1 9 होणार 9 डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू काय होणार आहे -1 प्लस मायनस 3 डिवायडेड बाय 4. आता कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन मायनस मध्ये कधी नसतो, त्याच्यामुळे हे इथलं साइन आपल्याला मधलं प्लस लाईनच घ्यावं लागेल. -1 -3 घेतलं तर मायनस मध्ये आन्सर येणार, -1 + 3 म्हणजे प्लस मध्ये आन्सर येणार आहे 2/4. म्हणजे कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन एक्झॅक्टली येतो 0.5 इज द आन्सर हिअर.